Hello friends, welcome back to my channel English Winglish. Today we are going to discuss Bridge Course Test number 2, Standard 10th, Subject English, Marks 20. Let's see the first question. Question 1a. Read the given passage carefully and write its central idea in a sentence. It carries 2 marks. Read the given passage. दिलेला पॅसेज काळजीपूर्वक वाचा आणि त्याची सेंट्रल आयडिया एका वाक्यात लिहा. म्हणजेच मध्यवर्ती कल्पना एका वाक्यात लिहा. त्या पॅसेजचे सार एका वाक्यात आपल्याला लिहायचं आहे. सो लेट्स सी द पॅसेज. Motivation is the process that initiates, guides and maintains goal-oriented behaviors. Motivation involves the biological, emotional, social and cognitive forces that active behavior. In everyday usage, the term motivation is frequently used to describe why a person does something. So this is the passage. Let's see the meaning of this passage. काय आहे या पॅसेजमध्ये बघूया. प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन ही अशी प्रोसेस आहे जी आपल्याला ध्येयाच्या दिशेने घेऊन जाते. मोटिवेशन म्हणजेच प्रेरणेमुळे आपल्याला भावनिक, सामाजिक, बायोलॉजिकल शक्ती मिळते आणि त्यामुळे आपण सक्रिय बनतो, जास्त ॲक्टिव्ह बनतो. व्यक्तीने काही अचीवमेंट केली म्हणजेच यश मिळवले की मोटिवेशन हा शब्द सर्रास वापरला जातो. सो दिस इज द पॅसेज. Now let's see the central idea of this passage in a sentence. And the answer is, motivation is a force which helps you to achieve your goal. प्रेरणा ही एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्यासाठी मदत करते. So this is the central idea. Now let's see the second question. Question number 1b. Read the given news and answer the following questions. It carries 3 marks. खाली एक न्यूज दिलेली आहे, एक बातमी दिलेली आहे. ती बातमी वाचा आणि त्याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत ते सॉल्व करा. लेट्स सी द न्यूज. वेदर अपडेट, हवामानाचा अंदाज इथे दिलेला आहे. क्लाउडी, ढगाळ हवामान असेल. इंटरमिटंट म्हणजे कधी कधी ढगाळ असेल. इंडिया, ठिकाण दिलेलं आहे, कुठली न्यूज आहे ती. 1 hour 33 minutes ago, 1 तास 33 मिनिटापूर्वीची ही न्यूज आहे. लेट्स सी द न्यूज. द नॅशनल कॅपिटल दिल्ली इज लाईकली टू विटनेस प्री मान्सून शॉवर्स ऑन फ्रायडे. फ्रायडेला प्री मान्सून शॉवर म्हणजेच मान्सून पूर्व शॉवर्स म्हणजे पाऊस पडेल, पावसाच्या काही सरी कोसळतील. द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD सेड, असा अंदाज व्यक्त केलेला आहे IMD या संस्थेने. ॲज पर द IMD फोरकास्ट, द कंडिशन्स फर्दर ॲडव्हान्स ऑफ मान्सून ओव्हर दिल्ली मे नॉट हॅपन ॲटलीस्ट टिल द नेक्स्ट 5 days. पुढच्या 5 दिवसांमध्ये मान्सून काही येणार नाही असा फोरकास्ट म्हणजे अंदाज IMD या संस्थेने, हवामान खात्याने वर्तवला आहे. दिल्ली वुड स्टार्ट रिसिव्हिंग द मान्सून रेन्स ओनली बाय जून 29. 29 जून नंतर मान्सून येण्याची शक्यता आहे. आफ्टर ए डिलेड ऑनसेट ओव्हर केरला, आणि त्यानंतर केरळामध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. सो दिस इज द न्यूज. हा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच IMD या हवामान खात्याने. ओके, नाउ लेट्स सी द क्वेश्चन्स. क्वेश्चन 1. व्हॉट डज IMD स्टँड्स फॉर. IMD याचा अर्थ काय होतो किंवा कशासाठी हा वर्ड वापरलेला आहे. अँड द आन्सर इज IMD स्टँड्स फॉर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. ही संस्था आहे, त्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे IMD. नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन इज द नॅशनल कॅपिटल दिल्ली लाईकली टू विटनेस प्री मान्सून शॉवर. प्री मान्सून शॉवर दिल्लीमध्ये, नॅशनल कॅपिटलमध्ये कधी पडणार आहे तर दिल्ली लाईकली टू विटनेस प्री मान्सून शॉवर्स ऑन फ्रायडे. थर्ड क्वेश्चन. व्हॉट विल नॉट हॅपन टिल द नेक्स्ट 5 days. पुढच्या 5 दिवसांमध्ये काय होणार नाही असा अंदाज व्यक्त केला आहे IMD या हवामान खात्याने.
And the answer is the conditions for the advance of monsoon over Delhi will not happen till next 5 days. So these are the answers of these questions. Now let's see question number 2. Do as directed. It carries 7 marks. सूचनेप्रमाणे बदल करा 7 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. A. Complete the following words by using correct letters. It carries 1 mark. And the words are FUN-Y. And second word is CRU-B. हे वर्ड्स आपल्याला दिलेले आहेत. इथे एक एक लेटर मिस आहे. मिसिंग लेटर्स आपल्याला फिल करायचे आहेत. And the correct answer is N. So the word is funny, F-U-N-N-Y, funny. And the second one is crumb, C-R-U-M-B. B question, complete the word chain of nouns, add 4 words, each beginning with the last letter of the word. It carries 2 marks. आपल्याला word chain तयार करायची आहे, पण लक्षात ठेवा प्रत्येक शब्द हा नाउन असला पाहिजे. 4 शब्द आपल्याला इथे लिहायचे आहे आणि प्रत्येक शब्दाची सुरुवात ही मागच्या शब्दामधील शेवटच्या अक्षराने झाली पाहिजे. सो द आन्सर इज स्कूल, लॅम्प, पॉट, टायगर, रोड. ऑल दीज वर्ड्स आर नाउन्स. हे सगळे नाउन्स आहेत. स्कूल एल शेवटचं लेटर आहे. एल पासून सुरू होणारा शब्द लॅम्प, शेवटचं लेटर पी आहे. पी पासून सुरू होणारा शब्द पॉट, शेवटचं लेटर टी आहे. टी पासून सुरू होणारा शब्द टायगर. The last letter is R and the word is road, which starts with letter R. Okay, so this is the answer. Now question C. Write the related words as shown in the example. Tree या शब्दाशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत आणि त्यांनी एक वर्ड लिहून दाखवलेला आहे टॉल. ट्रीचं हे ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. म्हणजे आपल्याला उरलेले जे वर्ड्स आहेत, रिलेटेड वर्ड्स आहेत, ते ऑफकोर्स ॲडजेक्टिव्ह असले पाहिजे, विशेषण असले पाहिजे ट्रीचे. सो बिग, स्मॉल, ग्रीन अँड लार्ज, दीज आर द ॲडजेक्टिव्ज ऑफ द वर्ड ट्री. झाड या शब्दाचे हे विशेषण आहे. Now let's see the next question. D. Write the meaning of the words given below. It carries 1 mark. एका मार्कासाठी आहे. खाली काही शब्द दिलेत, आपल्याला त्याचे मीनिंग्स लिहायचे आहेत. इथे स्पेसिफाय केलेले नाहीये इंग्लिशमधून लिहायचे की मराठीतून लिहायचे. आपण दोन्हीही पाहूया. फर्स्ट वर्ड इज डिस्प्यूट and the meaning is argument between 2 people or groups. 2 संघामध्ये किंवा व्यक्तीमध्ये झालेला वाद, त्याला म्हणतात डिस्प्यूट. सो डिस्प्यूटचा अर्थ मराठीतून होतो वाद आणि इंग्लिशमधून होतो आर्ग्युमेंट बिटवीन 2 people or groups. सेकंड वर्ड इज ॲरोमॅटिक and the meaning having a pleasant smell, सुगंध, वास, सुंदर असा वास. Next question E. Make a meaningful sentence by using the phrase to take care of. It carries 1 mark. To take care of ही फ्रेज आपल्याला वाक्यामध्ये वापरून दाखवायची आहे. To take care of म्हणजे ची काळजी घेणे. And the sentence is My mother takes care of our family. माझी आई आमच्या संपूर्ण फॅमिलीची काळजी घेते. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण हे सेंटेन्स लिहिलेलं आहे आणि टेक केअर ऑफ ही फ्रेज वापरलेली आहे. क्वेश्चन नंबर 3A. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड डू ॲज डायरेक्टेड. खालील वाक्य वाचा आणि सांगितल्याप्रमाणे करा. इट कॅरीज 2 मार्क्स. आयडेंटिफाय अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट. खाली काही वाक्य दिलेली आहेत, त्यापैकी एक्सक्लेमेटरी म्हणजेच उद्गारवाचक वाक्य आपल्याला ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे आयडेंटिफाय अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट. खाली जी वाक्य दिलेली आहेत त्यापैकी इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन आपल्याला ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे. सो द फर्स्ट सेंटेन्स इज वेअर आर यू गोइंग. अँड ऑफकोर्स क्वेश्चन मार्क इज देअर. इट इज अ क्वेश्चन.
अँड द आन्सर इज इट्स अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नार्थी वाक्य आहे हे. सेकंड, वाव व्हॉट अ वंडरफुल थिंग इट इज. अँड ऑफकोर्स शेवटी हे एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे. अँड ऑफकोर्स इट इज अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सो द आन्सर इज एक्सक्लेमेटरी. Question number 3b. Read the sentences carefully. Choose the correct alternative and rewrite. वाक्य काळजीपूर्वक वाचा आणि जे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत त्यापैकी करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करा, निवडा आणि वाक्य पुन्हा लिहा. 2 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. फर्स्ट सेंटेन्स, देअर पेरेंट्स आर व्हेरी हार्ड वर्किंग. सो आपल्याला या सेंटेन्सच्या अर्थानुसार 2 ऑप्शन्स इथे दिलेले आहेत, त्यापैकी एक ऑप्शन चूज करायचा आहे. अँड द आन्सर इज देअर पेरेंट्स आर व्हेरी हार्ड वर्किंग. इथे THEIR देअर म्हणजे त्यांचे पॉझेसिव्ह प्रोनाउन आहे, हे आपण ते वापरलेलं आहे. THERE देअर हे प्लेससाठी वापरलं जातं. आणि आपण होमोफोन्स हा व्हिडिओ पाहिलेला आहे, त्यामध्ये पाहिलं आहे की ज्या शब्दांचे प्रोनाउन्सिएशन सेम आहे परंतु त्यांचे मीनिंग्स आणि त्यांचे स्पेलिंग्स वेगळे आहेत, अशा शब्दांना आपण होमोफोन्स म्हणतो. सो इथे करेक्ट आपण वर्ड घेतलेला आहे THEIR. देअर पेरेंट्स आर व्हेरी हार्ड वर्किंग. सेकंड सेंटेन्स, आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाइम. WASTE वेस्ट म्हणजे वाया घालवणे आणि WAIST वेस्ट म्हणजे कंबर. इट इज द पार्ट ऑफ अ बॉडी. अँड द करेक्ट आन्सर इज आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाइम. मला माझा वेळ वाया घालवणं आवडत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. लेटर रायटिंग. फॉर्मल लेटर इट कॅरीज 4 मार्क्स. 4 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. लेटर रायटिंग, फॉर्मल लेटर. आपण फॉर्मल लेटरचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही पहा. इमॅजिन दॅट यू आर शंकर और श्रुती डी नारायणकर. इथे हा ॲड्रेस दिलेला आहे 01/742 वर्धमान चौक, सांगली. आणि ॲड एक इथे दिलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे इथे. मेलोडियस लिटिल चॅम्प्स. गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यंग अँड बडिंग सिंगर्स. यंग म्हणजे तरुण आणि उभरत्या सिंगर्ससाठी एक सुवर्ण संधी आहे. ऑडिशन्स आर नाउ ओपन फॉर द एज ग्रुप ऑफ 12 to 16. 12 ते 16 वयोगटातील मुलांसाठी एज ग्रुपसाठी ऑडिशन्स ओपन आहेत. व्हेन्यू ठिकाण आहे भारत नाट्यगृह, इचलकरंजी. डेट आहे 15 जुलै 2021 to 13 जुलै 2021. फॉर मोर डिटेल्स राईट टू. अधिक माहितीसाठी संपर्क साधा मिस्टर डी प्रवीण, इंचार्ज सिंगर्स असोसिएशन. सिंगर्स असोसिएशनचा इंचार्ज आहे मिस्टर डी प्रवीण, इचलकरंजी. आणि नोट इथे सूचना दिलेली आहे, ब्रिंग युअर प्री रेकॉर्डेड सॉन्ग इन अ पेन ड्राईव्ह फॉर द ऑडिशन. ऑडिशनला येताना तुमचा रेकॉर्ड केलेला एक गाणं त्याचं पेन ड्राईव्ह घेऊन या. सो दिस इज द ॲडव्हर्टाइज. अँड नाव लेट्स सी द क्वेश्चन. राईट अ लेटर टू युअर स्कूल हेडमास्टर और हेडमिस्ट्रेस. तुमच्या हेडमास्टरला किंवा हेडमिस्ट्रेसला लेटर लिहायचं आहे. रिक्वेस्टिंग हिम हर, त्याला किंवा तिला रिक्वेस्ट करा टू गिव्ह यू परमिशन टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट. या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी परमिशन मागणारं पत्र तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या शाळेच्या हेडमास्टरला किंवा हेडमिस्ट्रेसला. यूज द पॉईंट्स गिव्हन इन द अबव ॲडव्हर्टाइजमेंट. या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याचा उपयोग करायचा आहे. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. तुम्ही तुमचे पॉईंट्स स्वतःचे देखील याच्या संदर्भात असणारे ॲड करू शकता. सो लेट्स सी द लेटर. श्रुती डी नारायणकर, 01/742 वर्धमान चौक, सांगली 412321, 20th July 2021. सो दिस इज द सेंडर्स ॲड्रेस. आपण पाहिलं की सेंडर्स ॲड्रेस अगोदर लिहावा लागतो. जो पत्र लिहितो त्याचा ॲड्रेस आणि डेट 20th July 2021. टू द प्रिन्सिपल, पद्मभूषण वसंतदादा पाटील हायस्कूल, सांगली. सो आपल्याला क्वेश्चनमध्ये जो ॲड्रेस, जे नाव दिलेलं आहे
तोच ॲड्रेस तेच नाव आपल्याला इथे लिहावं लागणार आहे. रिसिव्हर्स ॲड्रेस आपण इथे लिहिलेला आहे, प्रिन्सिपल वसंतदादा पाटील हायस्कूल सांगली. सब्जेक्ट पत्राचा विषय आपण इथे लिहितो आहोत, सिकिंग अ परमिशन टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट मेलोडियस लिटिल चॅम्प्स. या इव्हेंटमध्ये मला भाग घेण्याची परवानगी मिळण्याबाबत. सो दिस इज द ब्लॉक फॉर्मॅट. लक्षात घ्या हा, दॅट इज इन द लेफ्ट साइड. लेफ्ट साइडला आपण पत्राची सुरुवात, सगळे पॅरेग्राफ सगळं आपण लेफ्ट साइडला करतो आहोत. यालाच आपण ब्लॉक फॉर्मॅट म्हणतो आहोत. प्रत्येक एक पॉईंट लिहून झाल्यानंतर आपण इथे एक एक लाईन लेफ्ट केलेली आहे, सोडलेली आहे. सो या गोष्टी फॉर्मल लेटर लिहिताना व्यवस्थित लक्षात ठेवा आणि फॉर्मल लेटर लिहा. नाव रिस्पेक्टेड सर और मॅडम, जे कुणी असेल त्यांना रिस्पेक्टेड सर. सॅल्युटेशन आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बॉडी ऑफ द लेटर, आय एम श्रुती स्टडिंग इन 10th क्लास. आय हॅव कम अक्रॉस अँड ॲडव्हर्टाइजमेंट इन द स्कूल नोटीस बोर्ड. स्कूल नोटीस बोर्डवर मी एक ॲडव्हर्टाइजमेंट पाहिलेली आहे आणि इथे तुमचा परिचय आहे. मी श्रुती 10वीत शिकते आहे. इट इज अबाउट अ प्रोग्राम कॉल्ड मेलोडियस लिटिल चॅम्प्स. आणि त्या नोटीसवर, ती नोटीस कशाबद्दल आहे तर मेलोडियस लिटिल चॅम्प्सबद्दल आहे. ती मी वाचली आहे. सिंगिंग इज माय पॅशन. सिंगिंग हे माझं पॅशन आहे, गाणं हे माझं पॅशन आहे. सो इट इज गोल्डन अपॉर्च्युनिटी टू टेक पार्ट इन दिस इव्हेंट. सो माझ्यासाठी ही एक चांगली संधी आहे त्याच्यात भाग घेण्याची. ॲज द ऑडिशन्स आर फ्रॉम 15 to 13 जुलै, 15 ते 30 जुलैमध्ये ही ऑडिशन आहे. देर इज अ लिटिल चान्स दॅट आय मे मिस आउट ऑन सम क्लासेस. आणि म्हणून त्या कालावधीत माझे काही क्लासेस मिस होण्याची शक्यता आहे. फॉर प्रॅक्टिस आय नीड मोर टाईम. कारण मला प्रॅक्टिससाठी वेळ पाहिजे आहे. सो प्लीज गिव्ह मी द परमिशन फॉर टेकिंग पार्ट इन द इव्हेंट. आणि म्हणून या इव्हेंटमध्ये भाग घेण्याची मला संधी द्या, परमिशन द्या. आय विल ट्राय माय बेस्ट टू कम्प्लीट ऑल माय पेंडिंग ॲक्टिव्हिटीज. माझ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज राहतील त्या मी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेन. थँकिंग यू, युअर्स फेथफुली. इथे पण आपल्याला 1 लाईन लिव्ह करावी लागेल. इथे जागा नसल्यामुळे लिहावं लागले मला असं. तुम्ही मात्र इथे एक लाईन सोडून मग युअर्स फेथफुली लिहा आणि खाली तुमचं नाव लिहा. सो दिस इज द लेटर, फॉर्मल लेटर. So friends, I hope you have understood this test paper 2 questions आणि आन्सर्स तुमच्या नोटबुक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्लीज लाईक दिस व्हिडिओ, शेअर टू युअर फ्रेंड्स अँड ऑफकोर्स डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू फ्रेंड्स.